धाराशिवच्या पोलीस अधीक्षकावर हक्कभंग दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय। आमदार सुरेश धस यांनी पत्राद्वारे हा इशारा दिलाय। अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप आहे। आतापर्यंत ड्रग्ज, गुटखा तस्करी या प्रकरणात प्रभावी कारवाई न केल्याचा आरोप आहे। सुरेश धस यांचं धाराशिव पोलीस निरीक्षक रितू खोकर यांना या संदर्भात पत्र देखील आहे। तर धाराशिव पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना वारंवार संपर्क साधूनही गांभीर्याने दखल नाहीये। योग्य कारवाई न झाल्यास येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हक्कभंग दाखल करण्याचा आमदार सुरेश धस यांनी असा इशारा दिलेला आहे। तर बीकेसी इथे घडलेल्या मेट्रोच्या घटनेबद्दल MMRDAचं निवेदन आहे। तांत्रिक बिघाडामुळे क्रेन कोसळली असल्याचं MMRDAने सांगितलंय। मेट्रो लाईनवर बीम कोसळल्याबद्दल MMRDAनं ही अपडेट दिली आहे। दुर्घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी नाही। नियमित वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय। तर या ठिकाणी ही महत्त्वाची बातमी समोर येते। MMRDAनं एक अपडेट दिलेली आहे। दुर्घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी नाहीये। नियमित वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करणार असल्याचं MMRDAने सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।